पालक म्हणतात मुलं ऐकत नाही. मुलं ऐकत नसतील, पण मुलं हे वर्तनाचा अभ्यास करतात. तर वर्तनाचा अभ्यास म्हणजे हा काय कन्सेप्ट असतो, तर बऱ्यापैकी मुलं आपल्याकडे बघून शिकतात. म्हणजे काय की आई आणि वडिलांकडे बघून शिकतात. मग ते शिकतात काय, आपण शिकवतो ते अजिबात नाही शिकत. आपण जे काही करतो, जे काही वागतो, जे काही बोलतो ते मुलं शिकतात. म्हणजे पप्पा कामावरून येतात, ही मुलं बघतात. कामावरून आली की बॅग ठेवतात आणि मोबाईल बघत बसतात, हे मुलं बघत असतात. ठीक आहे. मग मुलांची अपेक्षा काय असते की बाबा पप्पा कामावरून येतात, बसतात, मोबाईल बघतात. मग मुलांनाही काय पाहिजे असतं की मी शाळेतून आलो, बॅग ठेवली की मला पण मोबाईल पाहिजे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही कामावरून येता, छानपैकी मोबाईल आपला कपाटात ठेवून द्यायचा. काम असतात, कामं सगळ्यांनाच असतात, पण शेवटी मुलं फार महत्त्वाची. मग आपल्याला काय करायचं आहे की कामावरून आलं की मोबाईल कपाटात ठेवून द्यायचा. मुलं यायच्या वेळेला छान असं एखादं पुस्तक घ्यायचं, वाचत बसायचं. मुलांचं माइंडसेट चेंज करा की मुलं तुमच्याकडे बघून शिकतात हे आपल्याला माहीत आहे ना, मग आपण तसंच वागायचं जे त्यांना शिकवायचं आहे. आपण यायचं, पुस्तक वाचत बसायचं. मुलगा शाळेतून आल्यानंतर बघेल, थोडंसं आश्चर्य वाटेल त्याला, पण पप्पा पुस्तक वाचतात, तो पण बॅग ठेवेल, हातपाय धुईल, फ्रेश होईल आणि छानपैकी पुस्तक घेईल आणि तुमच्या शेजारी येऊन बसेल. 2, 4, 5 दिवस त्याला या गोष्टीची एकदा सवय झाली की ती सवय अंगवळणी पडत जाते. हे आहे, मुलांना खरं बोलायला शिकवू नका, खऱ्यासारखं वागा, प्रामाणिक वागा. चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर मुलांमध्ये ते आपोआप येत असतात. एवढंच.